आणि नेहमी मी सांगतो की कुठेतरी आता ही संघटनात्मक बंधनं ही तोडली गेली पाहिजेत आणि गिरणी कामगार म्हणून आपण कुठेतरी एकत्रित आलं पाहिजे. संघटनांच्या विरोधात मी नक्कीच नाही, परंतु संघटनांच्या माध्यमातून जी काय गिरणी कामगारांमध्ये फूट पडले तिच्या मात्र नक्कीच विरोधात मी आहे. कुठेतरी गिरणी कामगार म्हणून एकत्रित यायला पाहिजे आपण आता. कारण इतिहासात जर आपण डोकावून पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येईल की ज्या ज्यावेळी प्रश्न एखादा सुटलाय, सामाजिक प्रश्न सुटले, त्या भावनेसाठी लोक ज्या ज्यावेळी एकत्रित आली त्यावेळी ते प्रश्न सुटले. गेले 45 वर्षाचा जर मराठा आरक्षणाचा विषय लक्षात घेतला, वेगवेगळ्या संघटना होते, गेले 45 वर्ष लढत होत्या, पण ज्यावेळी ते एका शब्दासाठी एकत्रित आला त्यावेळी तो प्रश्न कुठेतरी मार्गी निघाला. बच्चू कडू आपले शेतकऱ्यांसाठी किती वर्ष लढतायत, परंतु एवढी संख्या जमवू शकले नव्हते, कारण ते एका पक्ष एका संघटना या माध्यमातून कुठे लढत होते. मग प्रत्येकाची संघटना आली, प्रत्येकाचं वेगवेगळं अस्तित्व आलं, वेगवेगळा श्रेयवाद आला. पण ज्यावेळी त्यांनी शेतकरी म्हणून आवाज दिला त्यावेळी नक्कीच त्या दिवशी संख्या जमली आणि सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. आणि त्याच धर्तीवर जोपर्यंत आपण गिरणी कामगार म्हणून एकत्र येत नाही, कुठचीही असून दे संघटना संस्था आपापल्या कामं करत राहतील, परंतु जर आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळवायचा आहे तर गिरणी कामगार बस ह्या एका शब्दासाठी एकत्रित येणं गरजेचं आहे.